नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुरू करूयात 29 जून 2025 रोजीच्या चालू घडामोडी. पहिली बातमी आहे जागतिक शांतता निर्देशांक 2025. नुकताच ग्लोबल पीस इंडेक्स 2025 हा जाहीर झालेला आहे आणि आपल्या एम-पी-एस-सीच्या असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये असेल, निर्देशांकाविषयी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्याची टेंडन्सी राहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला या निर्देशांकाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. तर पाहूया या जागतिक शांतता निर्देशांक 2025 विषयी थोडक्यात माहिती. तर या निर्देशांकामध्ये भारताचे स्थान हे 115वे आहे. 115वे स्थान हे 163 देशांपैकी असून भारताचे 2.229 इतके गुण आहेत. तर 2024 मध्ये भारताचा 116वा क्रमांक होता. म्हणजेच यावर्षी भारताची एका क्रमांकाने प्रगती झालेली आहे. या संपूर्ण निर्देशांकामध्ये सर्वात शांत देश म्हणून आइसलँड या देशाचा गौरव करण्यात आलेला आहे. आइसलँड हा देश सलग 17 वर्ष पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. त्यामुळे ही बातमी आपल्याला परीक्षेत वेगवेगळ्या अँगलने विचारली जाऊ शकते. की एकतर सर्वात शांत देश कोणता? असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आइसलँड हा देश सलग किती वर्ष पहिल्या स्थानावर होता? अशा अँगलने देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. अ, हा जो निर्देशांक आहे, या निर्देशांकाचे प्रमुख 3 निकष आहेत. म्हणजे 3 निकषांवर आधारित हा निर्देशांक काढला जातो. यातील पहिला निकष आहे सामाजिक सुरक्षा व सुरक्षितता. दुसरा निकष आहे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि तिसरा निकष आहे लष्करी खर्च व सैनिकीकरण. या तीनही निकषांचा वापर करून हा निर्देशांक काढला जातो. अ, आपण आत्ताच पाहिलं की सर्वात शांत देश म्हणून आइसलँडचा गौरव करण्यात आलेला आहे. तर सर्वात तळाशी जो देश आहे तो आहे रशिया. म्हणजेच 163वा क्रमांक हा रशियाचा आहे. भारताचे जे शेजारील देश आहेत त्यांचा एकदा आपण आढावा घेऊया. तर बांगलादेश या देश जो आहे तो 123व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान हा 144व्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तान हा 158व्या क्रमांकावर आहे. भारताची जी परिस्थिती आहे ही यामध्ये एक लहानशी सुधारणा झालेली आहे. म्हणजे एका क्रमांकाची सुधारणा झालेली आहे. तर सामाजिक अस्थिरता असेल किंवा सीमावाद अजूनही अडथळा या निर्देशांकामध्ये नमूद केलेला आहे. म्हणजे या दोन्ही परिस्थिती जर आपण सुधारल्या, तर भारताचा या इंडेक्समध्ये नक्कीच वरचा क्रमांक येऊ शकतो. पुढची एक बातमी आहे ती म्हणजे शुभांशु शुक्ला यांच्या सन्मानार्थ नुकतेच टपाल कॅन्सलेशन जारी करण्यात आलेले आहे. हे जे जारी केलेले टपाल कॅन्सलेशन आहे हे मुंबई मुख्य टपाल कार्यालय, मुंबई जी-पी-ओ जे आहे त्या ठिकाणी हे जारी करण्यात आलेले आहे. तर कशा स्वरूपात जारी केलेले आहे? तर हे आहे पिक्टोरियल कॅन्सलेशन आणि हे रॉकेट व अंतराळ विषयक चित्रांसह जारी करण्यात आलेले आहे. हे एक विशेष स्मरणार्थ कव्हर असून हे फक्त 100 संख्येत मर्यादित असणार आहे. याचे विशेष असे का आहे तर इस्रोच्या ऐतिहासिक मिशनचा हा गौरव करण्यात आलेला आहे. टपाल तिकीट असेल व फिलॅटली प्रेमीकरता ही दुर्मिळ संधी आहे. भारतीय अंतराळ क्षेत्राचा हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे या टपाल कॅन्सलेशनला एक महत्त्व प्राप्त होते. अ, याखाली एक टिप देखील लिहिलेली आहे. ती म्हणजे पिक्टोरियल कॅन्सलेशन म्हणजेच टपाल तिकिटावर लावले जाणारे विशेष चित्रयुक्त शिक्के, जे विशिष्ट व्यक्ती असेल, घटना असेल किंवा ठिकाणाच्या गौरवासाठी वापरले जाते. आता या ठिकाणी प्रश्न कसा तयार होऊ शकतो तर शुभांशु शुक्ला यांच्या स्मरणार्थ कोणत्या टपाल कार्यालयाने हे टपाल कॅन्सलेशन जारी केले? अशा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, मुंबई मुख्य टपाल कार्यालय अ, या टपाल कार्यालयाने हे टपाल कॅन्सलेशन जारी केलेले आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अध्यक्षपदी ललित गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी आणि उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेली महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवड झालेली आहे. ही बातमी देखील एक महत्त्वाची ठरते. कारण अशा टाईपच्या ज्या काही संस्था आहेत, यांचे अध्यक्ष वारंवार वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. तर ही जी महाराष्ट्रातील एक संस्था आहे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स याच्या अध्यक्षपदी आता ललित गांधी यांची निवड झालेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड यांची झालेली आहे. त्यामुळे ही बातमी देखील आपल्याला महत्त्वाची आहे.
त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्यांना प्रेसिडेन्शियल कप देऊन अध्यक्षपदाचा कार्यभार प्रदान करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स काय आहे? तर या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना 16 मार्च 1934 रोजी पुणे येथे झालेली आहे. अर्थातच याचे जे मुख्यालय आहे हे पुणे येथे आहे. तर मुंबई येथे त्याची शाखा आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, की महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स याचे मुख्यालय हे कुठे स्थापन करण्यात आले? अशा टाईपचा जर प्रश्न आला, तर आपण मुंबई हे लिहून आपण कन्फ्युजन करू शकतो. तर लक्षात घ्या, याचे मुख्यालय हे पुणे येथे आहे. मुंबई येथे नाही. मुंबई येथे त्याची शाखा आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स याचे उद्दिष्ट काय आहे? तर उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राच्या हितासाठी काम करणे. त्यासोबतच एम-एस-एम-ईंना मार्गदर्शन व सहकार्य करणे. तसेच राज्य व केंद्र सरकार दरबारी धोरण निर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवणे. त्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणे. म्हणजेच एक जनवाणी असेल किंवा कोविड प्रतिसाद असेल, यासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स द्वारे नोंदवला जातो. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025. आता लक्षात घ्या, खेलो इंडियाचे वेगवेगळे गेम्स आपल्या देशभरात साजरे केले जातात आणि वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तर लक्षात घ्या, ही खेलो इंडिया ही जी स्पर्धा आहे, ही 4 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेतली जाते. तर आता जी मी बातमी सांगणार आहे, ही युनिव्हर्सिटी गेम्स या संदर्भातची असणार आहे. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 हे आता 2025 चे जे याची एडिशन असणार आहे, ही जयपूर, राजस्थान येथे आयोजित केले जाणार आहे. आणि ही जी स्पर्धा आहे, ही नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित केली जाईल. ही जी स्पर्धा आहे, ही देशातील विद्यापीठांमधील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी देणारी एक केंद्रीय क्रीडा मंत्रालयाअंतर्गत सुरू असलेली महत्त्वाची योजना आहे. अ, अर्थातच आता जयपूर, राजस्थान येथे ही स्पर्धा आयोजित केली जाणार असून, याचे जे यजमान आहेत, हे युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान, जयपूर अँड पूर्णिमा युनिव्हर्सिटी असे 2 विद्यापीठं मिळून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट काय आहे? तर युवकांमध्ये क्रीडा संस्कृती वाढवणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार करणे, तसेच विद्यापीठस्तरीय स्पर्धांची व्यासपीठ उपलब्ध करून देणे. हे या स्पर्धांचे उद्दिष्ट आहे. तर यामध्ये खेळांची संख्या किती असणार आहे? तर लक्षात घ्या, 20 ते 25 विविध प्रकार या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये खेळले जाणार आहेत. अ, यात खेळांची संख्या म्हणजे कोणती? तर ॲथलेटिक्स असेल, कुस्ती असेल, हॉकी असेल, योगासनं असतील, मल्लखांब असेल किंवा स्विमिंग असेल, बास्केटबॉल असेल. या अशा भरपूर खेळांची संख्या यामध्ये असणार आहे. याची आयोजक जी संस्था आहे ती ऑब्व्हियसली क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालय, भारत सरकारद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते. या अगोदरची युनिव्हर्सिटी गेम्स कुठे आयोजित करण्यात आले होते? तर लक्षात घ्या, इथे जे KIUG दिलेलं आहे, हे आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स. 2024 ची जी स्पर्धा होती, ही आसाम आणि ईशान्य भारतात आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धामध्ये विजेता विद्यापीठ होते, चंदीगड विद्यापीठ. तर लक्षात ठेवा, ही जी आता 2025 ची जी स्पर्धा आहे, ही पहिल्यांदाच राजस्थानमध्ये आयोजित केली जाणार आहे. तर या ठिकाणी नक्कीच खूप छान प्रश्न विचारला जाऊ शकतो, की खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे आयोजन अ, हे राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेले असून, हे पहिल्यांदाच येथे आयोजित केले जाणार आहे. अशा टाईपचं जर वाक्य आलं, तर ते तुम्ही बरोबर पकडायचं आहे. कारण पहिल्यांदाच राजस्थानसारख्या राज्यामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. तर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत ही 5वी आवृत्ती आहे. आणि लक्षात घ्या, युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये जो सहभागी होण्याचा वयोगट आहे, हा 25 वर्षांखालील आहे. अ, हा एक वन लाइनर म्हणून असेल किंवा मल्टी स्टेटमेंट जर क्वेशन आला, तर त्यामध्ये एखादं स्टेटमेंटमध्ये 25 वर्षांखालील अ, खेळाडूच यामध्ये सहभागी होऊ शकतात, अशा टाईपचा जर क्वेशन आला, तर तुम्ही कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. कारण वयोगट हा देखील महत्त्वाचा भाग यामध्ये आहे. लक्षात घ्या, राजस्थानमध्ये सवाई मानसिंग स्टेडियम, पोलीस अकॅडमी, जगतपुरा शूटिंग रेंज येथे हे सर्व खेळ होणार आहेत. तर लक्षात घ्या, आता मी हे जे तुम्हाला आता माहिती सांगितली, ही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सबद्दल आहे. अ, तर अशाच पद्धतीच्या खेलो इंडिया इतर स्पर्धा कोणत्या आहेत? तर खेलो इंडिया पॅरा गेम्स देखील भरवण्यात येतात.
त्यासोबतच युथ गेम्स देखील भरवण्यात येतात. तसेच विंटर गेम्स असेल, अ, अशा टाईपचे वेगवेगळ्या स्पर्धा ह्या खेलो इंडिया या स्पर्धेअंतर्गत भरवण्यात येतात. तर 2024 साली खेलो इंडिया युथ गेम्स जी आहे, ही तामिळनाडू येथे भरवण्यात आलेली होती आणि यामध्ये विजेता हा महाराष्ट्र हे राज्य ठरले होते. तसेच विंटर गेम्स 2024 याचे आयोजन देखील लडाख आणि जम्मू काश्मीर येथे भरवण्यात आले होते आणि यामध्ये सेना म्हणजे जे आर्मीचा एक संघ जो असतो, तो विजेता ठरला होता. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे युनिव्हर्सिटी गेम्स 2024 जे आहेत, अ, याचं आयोजन आसाम आणि ईशान्य भारतामध्ये केलं गेलेलं होतं आणि यामध्ये विजेता ठरलं होतं चंदीगड विद्यापीठ. आता या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजचा एक आपण आता प्रश्न पाहूया. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे ललित गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे ललित मोदी, पर्याय क्रमांक 3 आहे व्ही. सुब्रमण्यम, तर पर्याय क्रमांक 4 आहे नीरव मोदी. आता लक्षात घ्या, हा प्रश्न एक विशेष अर्थाने तयार केला गेलेला आहे. आता याचं उत्तर ऑब्व्हियसली तुम्हाला दिसतंय, की लाल अक्षरामध्ये लिहिलं ललित गांधी हे याचं उत्तर आहे. परंतु जर आपण असं एक समजूया, की याचं उत्तर आपल्याला माहिती नाही. तर हा प्रश्न कशा पद्धतीने टॅकल करायचा? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 या दोन्हीमध्ये अ, जर आपण व्यवस्थित पाहिलं तर ललित गांधी आणि ललित मोदी यामध्ये ललित नाव हे कॉमन आहे. तर ज्यावेळी आपलं अशा पद्धतीचं कन्फ्युजन होतं, त्यावेळेस आपण या 2 नावांपैकीच एक पर्याय उत्तर म्हणून लिहिणं अपेक्षित आहे. कारण आयोग जो आहे किंवा आयोगातील जे कोणी पेपर सेट करतात, ते अशा पद्धतीनेच पेपर सेट केले जातात, जेणेकरून एक जे उत्तर आहे त्यालाच अनुसरून एक दुसरा पर्याय तयार केला जातो. त्यामुळे आपण विचार करताना देखील अशाच पद्धतीने विचार करायचा आहे. त्यामुळे डायरेक्ट जर आपण स्किप करण्यापेक्षा जर आपण हा प्रश्न अटेम्प्ट केला आणि जर त्याची आपली अ, बरोबर येण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती नक्कीच वाढते. त्यामुळे अशा टाईपचे प्रश्न आपण टॅकल कसे करावे आता आपण पाहिलं. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक छान-छान कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच आम्ही इतर प्लॅटफॉर्मवर देखील आहोत. Telegram असेल, WhatsApp असेल किंवा Facebook असेल, या सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.